एक दो मोदी को फेक दो। नाही कोणाच्या बापाचा, नाही कोणाच्या बापाचा। रद्द करो, रद्द करो, रद्द करो, बंद रद्द। समुद्र आमच्या कोल्याचा, नाही कोणाच्या बापाचा। समुद्र आमच्या कोल्याचा, नाही कोणाच्या बापाचा। एकच चित्र वाढवून रद्द रद्द, एकच चित्र वाढवून रद्द रद्द, रद्द करा, रद्द करा, वाढवून रद्द रद्द करा। नाही कोणाच्या बापाचा, नाही कोणाच्या बापाचा। महाराष्ट्र के लिए बड़े गौरव की बात है, पालघर में वार्डन बंदरगाह का लोकार्पण आज देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के हाथों होने वाला है और उसके खिलाफ मछुआरों ने एक मोर्चाबंदी की है और काले झंडे दिखाने का प्रयास करने की कोशिश की है। मीरा भाईंदर के उत्पन्न परिसर में बहुत ही ज़्यादा पैमाने पे मछुआरे रहते हैं। उन्होंने हाथ में काले झंडे लेकर और देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के खिलाफ नारेबाजी की है, लेकिन वक्त रहते मीरा भाईंदर वसई विरार पुलिस आयुक्तालय के सीपी मधुकर पांडे के दिशा निर्देशानुसार उत्तन के सीनियर पीआई दादा साहब ने इन सभी मछुआरों को पुलिस स्टेशन लेकर आए हैं और उनके जो काले झंडे वगैरह थे उनको जब्त किया है। आइए जानते हैं क्या है माजरा और क्यों मछुआरे विरोध कर रहे हैं। हा जगजाहीर आहे आणि जुना पुराणा पण आहे, पण त्याला आता केंद्र सरकारने अशा प्रकारे आग लावण्याचा प्रयत्न केला की जे खूप प्रसिद्ध वाढवण नावाचं बंदर सरकारला बांधायचं आहे, त्याच्यासाठी आज भारताचे पंतप्रधान मोदी साहेब भूमिपूजनासाठी पालघर येथे येत आहेत। वास्तविक 1997 पासून इवन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ह्यांनी सुद्धा या वाढवण बंदराला मासेमारांच्या हिताला बाधा आणणारा प्रकल्प असल्यामुळे नको म्हणून त्याला विरोध केला होता आणि 97 पासून आपल्या राज्यातील सगळ्या मासेमार संघटना या प्रकल्पाला कठोर विरोध करत आहेत, पण सरकार ते काय जुमानत नाही। सरकारची भूमिका अशी आहे की सरकारला पैसा पाहिजे, पैसा याच्यासाठी पाहिजे की असे पुतळे बांधायचे 700 कोटी रुपयांचे आणि ते 4 महिन्यात पडायचे, पैसा कुठे गेला। अशा प्रकारे हे एक कूटनीती करणारं सरकार हल्ली राज्यामध्ये कारभारात आहे। तर ही गोष्ट लोकशाहीच्या विरोधात आहे, सामान्य कष्टकरी आणि विशेष करून मासेमारांना उद्ध्वस्त करणारे आहे। त्यामुळे जरी मोदी साहेब आले, मोदी साहेब इंटरनॅशनली त्यांची प्रतिमा त्यांनी काही निर्माण केली तरी इथला गरीब माणूस कष्टकरी माणूस जगला पाहिजे याचं त्यांना भान नाही। या गोष्टीचा आम्ही एक जगाला संदेश देण्यासाठी लोकमानसामध्ये हा विचार मांडण्यासाठी आज मोदीजीच्या येण्याच्या कारणास्तव आंदोलन करत आहोत। अख्ख्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती आणि विशेष करून पालघर आणि वसई ह्या सागरी पट्ट्यामध्ये हे आंदोलन होत आहे। याचा विरोध अशासाठी आहे की बंदर जरी पालघर जिल्ह्यामध्ये होत असलं तरी मुंबई उपनगर, ग्रेटर मुंबई, ठाणे जिल्हा आणि पालघर या सर्व जिल्ह्यातील मासेमार हे त्या गुजरातच्या बाउंड्रीपर्यंत आपली मासेमारी करत असतात आणि तिथे चांगल्या प्रकारची मासली म्हणजे निर्यात करणारीची मासली जी असते पापलेट, घोळ, दाडा, रावस अशी चांगल्या प्रतीची मासली त्याच भागामध्ये मिळते आणि त्या भागाला आमचे मच्छीमार समाज त्याला गोल्डन बेल्ट असं त्याला बोललं जातं, कारण तिथे ते चांगल्या प्रकारचे मासले मिळतात आणि त्याच भागामध्ये हे बंदर येत असल्यामुळे 26 जहाज एका वेळी जरी खाली होत असली तरी पण शेकडो जहाज दिवसाला ये जा तिथून करणार आहेत। ये जा करत असताना आमच्या छोट्या छोट्या मच्छीमार बोटींना त्याचा फार मोठा त्रास होईल। तसेच त्या पोर्टमध्ये ज्या बोटींना तिथे त्यांचा नंबर लागेपर्यंत थांबावं लागलं तर त्यांना ते आमच्या जिथे मासेमारी करतो तिथे त्यांना अँकरिंग करून ठेवावं लागेल आणि तिथे अँकरिंग केलेल्या जहाजाजवळ आम्हाला मच्छीमारांना जाता येत नाही आणि तिथे जाता येत नसल्यामुळे
आम्ही त्या जागेमध्ये मासेमारी करण्यापासून वंचित राहू आणि इतर ठिकाणी जरी समुद्र मोठा असला तर ती जिथे त्या ठिकाणी जी मासली मिळते ती इतर ठिकाणी कुठेच मिळत नाही, म्हणून मासेमारी व्यवसाय पूर्ण तिथे उद्ध्वस्त होणार आहे आमचा। म्हणून आमचा मुंबई आणि सर्व मच्छीमारांचा आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्याच्या त्याच्या किनाऱ्यावर प्रधानमंत्री मोदीजींचा काळे झेंडे दाखवून सगळे विरोध करणार आहेत आणि प्रत्येक ठिकाणी त्याचा विरोध राहील। मोदीजी पालघरला येतात पण आपण इथे सागरी पोलीस स्टेशनला का करता? सागरी पोलीस स्टेशन मध्ये असं होतं की जिल्हा हे केल्यामुळे आम्हाला कालच हे सांगितलेलं होतं की बाबा अशा प्रकारचं आंदोलन करू नये। त्या निमित्ताने आम्हाला करांडे साहेब सागरी पोलीस स्टेशन उत्तन यांनी इथे बोलवलं की बाबा आपल्या भागात म्हणजे शांतता असावी आणि कोणत्या प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, त्यासाठी आम्हाला इथे बोलावण्यात आलं होतं। आज आमच्या मच्छीमार सहकारी संस्थेचे रजिस्ट्रार येणार आहेत पाची संस्थांना भेट देण्यासाठी, त्याच्यासाठी आम्ही तिथे जात आहोत। तरी सुद्धा आम्ही या समाजाने आमचा विरोध हा आहे तो सुरू ठेवलेला आहे।